दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या मंदिरांनाही आता चोरट्यांची नजर लागल्याचे चित्र समोर येत आहे. पनवेलमधील लाईन आळी परिसरातील एका प्रसिद्ध शिवमंदिरात दानपेटीतील पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोराला भाविकांनी आणि मंदिरातील कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाईन आळी परिसरातील ठाणे भारत बँकेसमोर असलेल्या जुन्या आणि जागृत शिवमंदिरात दररोज मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. नेहमीप्रमाणे मंदिर परिसरात गर्दी असतानाच एका अज्ञात इसमाने संधी साधत मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेले पैसे ठेवण्यात आलेल्या दानपेटीवर आणि नंदीच्या मूर्तीजवळील रकमेवर त्याने हात साफ करण्याचा प्रयत्न केला. मात्र मंदिरातील हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या काही सजग भाविकांना संशय आला. त्यांनी तातडीने मंदिरातील कर्मचाऱ्यांना माहिती दिली. काही क्षणांतच संबंधित इसमाला घेरण्यात आले आणि तो पैसे घेऊन पसार होण्याआधीच त्याला रंगेहात पकडण्यात आले. घटनेनंतर मंदिर परिसरात मोठी गर्दी जमली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नागरिकांनी मंदिर परिसरात अधिक सीसीटीव्ही व्यवस्था आणि सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी संजय कदम, पनवेल. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.